सामाजिक न्याय विभागाचा निधी सातत्याने वळवला जातो आहे। आता ही 10 जून 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने एक GR काढण्यात आलेला आहे आणि या GRच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाचा जो पैसा आहे तो पैसा थेट लाडक्या बहीण योजनेसाठी वळवला जातो आहे। याच्यामध्ये कारण देत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये अनुसूचित जातीच्या आणि नवबौद्ध महिला देखील लाडक्या बहिणी आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना हा निधी तिकडे वितरित करायचा आहे। या निधीमध्ये त्यांनी स्पष्टपणाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी निधी वितरण करण्याबाबत असा उल्लेख केलेला आहे आणि हा पैसा थेट कुठे चाललेला आहे तर तो लाडक्या बहीण योजनेसाठी पाठवला जातो आहे। खरं तर लाडकी बहीण योजना ही स्वतंत्र योजना आहे आणि सामाजिक न्याय विभाग हा स्वतंत्र विभाग आहे, याचा आणि त्याचा काही संबंध नाही। लाडकी बहीण योजनेचे जे मंत्री आहेत ते वेगळे आहेत आणि सामाजिक न्याय विभागाचे जे मंत्री आहेत ते वेगळे आहेत। त्याच्यामुळे दोन्ही खाते जर वेगवेगळे असतील तर याचा निधी इकडे वापरण्याचा प्रश्नच येत नाही, पण सातत्याने हा निधी पळवला जातो आहे। यावेळेस देखील जवळपास 344.74 कोटी रुपयाचा निधी या GRच्या माध्यमातून तिकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। हा आकडा जर तुम्ही बघितला तर हा आकडा काही या पहिल्या वेळेसचा नाही आहे। अनेक वेळेस हा निधी सातत्याने कुठे ना कुठे वळवला जातो आहे। पहिल्यांदा वारकऱ्यांच्या दिंडीसाठी पैसा वळवला गेला, पुन्हा आरटी स्थापन झाली, आरटीसाठी पैसा वळवला गेला, लाडकी बहीण योजनेसाठी बऱ्याच ठिकाणी हा पैसा वापरला गेला। म्हणजे हे काही पहिली वेळ नाही आहे, पण सातत्याने हा जर पैसा इकडे वळवला गेला तर सामाजिक न्याय विभागाच्या मूळ उद्देशाचं काय हा खरा प्रश्न आहे। सामाजिक न्याय विभागाचा जो मूळ उद्देश आहे या पैशामधून तो असा आहे की याच्यामधून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, पण त्या बंद आहेत। याच्यामधून विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी, पण ती बंद आहे। याच्यामधून जे काही अनुसूचित जातीचे घटक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी उद्योग आणि व्यवसाय उभे करता यावेत याच्यासाठी हा निधी आहे, पण हा निधी तिथे मात्र वापरला जात नाही। विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाहीत, फेलोशिपची जाहिरात नाही, त्याच्यानंतर कुठलेही उद्योग उभे केले जात नाहीत। सातत्याने हा पैसा अशा योजनांसाठी वळवला जातो आहे। यापूर्वी देखील जवळपास हजारो कोटी रुपयांचा निधी हा लाडक्या बहीण योजनेसाठी वळवला गेलेला आहे। आपल्याला कदाचित माहिती असेल की ही जी लाडकी बहीण योजना आहे या लाडक्या बहीण योजनेचं वार्षिक बजेट जे आहे ते जवळपास 45 ते 46 हजार कोटी रुपयाच्या पुढे आहे आणि हा पैसा नेमका कुठे ऍडजस्ट करायचा, कुठून आणायचा हा प्रश्न महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर आणि संपूर्ण शासन व्यवस्थेसमोर आहे। म्हणून हा निधी जो आहे हा निधी म्हणजे आपलाच निधी आहे हा, आणि हा निधी इकडे तिकडे वळवला जातो आहे। तुम्हाला माहिती असेल की या लाडक्या बहीण योजनेचं जे नेतृत्व आहे किंवा जे महिला बालविकास मंत्रालय आहे ते आदिती तटकरे यांच्याकडे आहे आणि त्यांनी या निधीसाठी कुठला निधी आणायचा त्यांनी बघावं। पण सामाजिक न्याय विभाग हा स्वतंत्र आहे, याचे मंत्री स्वतंत्र आहेत, याचा सचिव स्वतंत्र आहे, याचं ऑफिस स्वतंत्र आहे, याचा कारभार स्वतंत्र आहे, पण तरीही याचा निधी त्या खात्याकडे वळवला जातो आहे। त्याच्यामुळे हा जो निधी आहे हा निधी ज्या ठिकाणी योग्य ठिकाणी वापरला पाहिजे होता तिथं वापरला जात नाही आणि दुसरीकडे सांगितलं जाते की तुमचा जो विकास आहे तुमचा विकास बौद्धांनी अडवलेला आहे। म्हणजे 59 जातीमध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा घाट घातलेला आहे आणि उपवर्गीकरण त्यांना सांगितलं जाते की बौद्ध लोक जे आहेत हे बौद्ध लोक तुमचा सगळा निधी हडप करतायत, तुमचं सगळं आरक्षण खातायत। अरे हा निधी वापरलाच जातो नाही आहे। हा निधी कुठे वापरला जातोय? जर समजा मातंग समाजाचा विकास झाला नाही असं जर सरकारला वाटत असेल तर यातले हे 344.74 कोटी रुपये खरं तर त्यांना वापरायला पाहिजे होते। यांच्यामध्ये जे काही समजा अल्पशिक्षित लोक आहेत त्यांच्यासाठी यांनी या निधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे होतं, कर्ज उपलब्ध करून द्यायला पाहिजे होतं, त्यांच्यासाठी वेगवेगळे व्यवसाय उभे करायला पाहिजे होते, पण ते काहीही करत नाही आहेत। ते थेट काय सांगतात की तुमचं सगळं बौद्धांनी खाल्लंय, पण इथं खातंय कोण नेमकं हा खरा प्रश्न आहे। म्हणजे लाडकी बहीण योजना काय सामाजिक न्याय विभागाच्या भरोशावर उभी केली होती का? तर अजिबात नाही। लाडकी बहीण योजनेसाठी सरकारनं स्वतंत्र बजेट उभं करायला पाहिजे होतं, तो समाज कल्याणचं बजेट नाही आहे, पण समाज कल्याणचं बजेट उभं केलं जात आहे आणि समाज कल्याणचं हे सगळं बजेट पळवलं जात आहे। आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की ह्यांची काय शाळा सुरू आहे। त्यांचं म्हणणं काय आहे माहिती आहे की हे जे काही लाभार्थी आहेत याच्यामधले तर याच्यामध्ये अनुसूचित जातीचे काही लाभार्थी आहेत, म्हणजे अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी हा पैसा वापरला पाहिजे। म्हणजे तुमचाच पैसा वेगळ्या योजनेखाली वेगळ्या मंत्रालयाच्या मार्फत वळवला जातोय आणि मग पुन्हा तुम्हाला दिला जातोय। म्हणजे किती दिले जातात? 1500 रुपये। 1500 रुपयामध्ये किती व्यवसाय उभा करायचा हा खरा प्रश्न आहे। त्याच्यामुळे या घटकाचा कधीही विकास होणार नाही जर तुम्ही असं करत राहिलात तर, आणि याचं खापर आरक्षणावर फोडून चालणार नाही, तर याचं खापर थेट सरकारने स्वतःवर घेतलं पाहिजे, कारण त्यांच्याकडून हे सगळं चुकतंय। इथे याच्यामधून अनेक व्यवसाय उभे व्हायला पाहिजे होते, या व्यवसायामधून अनेकांना रोजगार मिळायला पाहिजे होते,
विद्यार्थ्यांना याच्यामधून शिष्यवृत्ती मिळायला पाहिजे होती, त्यांना शिक्षण मिळायला पाहिजे होतं, पण हे मात्र त्यांनी करायचं सोडून दिलेलं आहे आणि हा थेट पैसा दुसरीकडे वळवला जातोय. हे काही पहिली गोष्ट नाही आहे. हजारो कोटी रुपयांचा निधी अशा पद्धतीने वापरला गेलेला आहे. आता याच्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत. 59 जातीमध्ये ज्यांचा विकासच झाला नाही असं सरकारला वाटत असेल तर त्यांच्यासाठी हा स्वतंत्र निधी उभा करू शकतात ते, पण हे स्वतंत्र निधी उभा करणार नाहीत. तर याचाच निधी जो आहे हा निधी वेगवेगळ्या ठिकाणी टर्न करून वापरण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. त्याच्यामुळं तुम्ही किती जरी आरक्षणाचे तुकडे केलेत, तुम्हाला स्वतंत्र जरी किती आरक्षण दिलं गेलं तर विकास होणार नाही, कारण हा निधी योग्य ठिकाणी वापरला गेला पाहिजे. याच्यासाठी कायदा करणं गरजेचं आहे आणि हा कायदा अशा पद्धतीने करायला पाहिजे की हा जर पैसा शिल्लक राहिला तर त्या का शिल्लक राहिला याचं उत्तर सरकारनं दिलं पाहिजे. म्हणजे हा निधीच शिल्लक नाही राहिला पाहिजे अशा प्रकारची योजना वर्षभरामध्ये सामाजिक न्याय मंत्र्यांनी आखली पाहिजे, पण ते करत नाहीयेत. तर हा निधी कुठे वापरला जातोय आणि मग शेवटी सांगायचं की समाज कल्याणासाठी आम्ही एवढा निधी वापरला, त्यांचा एवढ्या निधीचा खर्च आम्ही केलेला आहे, पण कुठे खर्च केलेला आहे, त्यांच्यासाठी काही योजना उभ्या केलेल्या आहेत का, स्वतंत्र काही उद्योग उभे केले आहेत. एखादा उद्योग जर उभा राहिला तर तिथे अनुसूचित जातीचे किमान 10 लोक तरी काम करतील, म्हणजे एखाद्या योजनेमधून 10 लोकांचा प्रश्न मिटू शकतो. असे 1500 रुपये देण्याने काही होणार नाही, पण समजा दिलेही तरीही या योजनेचा आणि सामाजिक न्याय विभागाचा काहीही संबंध नाही, पण तो संबंध जोडला जातोय आणि हा पैसा वळवला जातोय. आता वारकऱ्यांशी काय संबंध होता? वारकऱ्यांच्या दिंडीला प्रत्येकी 20,000 रुपये दिले, याच्याशी काही संबंध होता का? काही नाही, पण तरीही हा निधी तिकडे वळवला गेला. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला कुठला निधी सापडतो तो सामाजिक न्याय विभागाचा निधी सापडतो आणि हा जर निधी प्रत्येक वेळेस वळवला गेला तर अनुसूचित जाती जमातीचं कधीही म्हणजे विकास होणार नाही आणि तुम्ही त्यांना काही जरी केलात, म्हणजे अशा प्रकारचे जर निधी तुम्ही जरी कितीही वाटप केले तरी त्यांचा विकास होणार नाही. त्याच्यामुळं हा निधी प्रॉपर त्याच्या ऑब्जेक्टिव्हसाठी, त्याच्या उद्देशासाठी वापरला पाहिजे, तरच त्यांचा विकास होऊ शकतो. अन्यथा विकासाची सगळी दारं अनुसूचित जाती जमातीसाठी कायमची बंद होऊन जातील आणि पुन्हा याचं खापर फोडलं जाईल की आरक्षण बौद्धांनी जास्त खाल्लं म्हणून 58 जातीचा विकास झाला नाही, हे सातत्याने सांगितलं जाईल आणि या 59 जाती विरुद्धात बौद्धाला उभं केलं जाईल आणि त्यांना सांगितलं जाईल की तुमच्यामुळे हे सगळं घडतंय. हालाकी आतापर्यंत जेवढं काही टिकून आहे ते फक्त बौद्धांमुळे टिकून आहे, त्यांनी संघर्ष केला म्हणून टिकून आहे, पण ते मात्र ते पुढे येऊ देणार नाहीत. हा संघर्ष उभा केला जाईल आणि हे नुकसान मात्र सातत्याने अनुसूचित जातीच्या लोकांना सहन करावं लागेल. आपल्याला नेमकं या पळवलेल्या निधीबद्दल काय वाटते सांगायला विसरू नका. याच्यासाठी एखादा कडक कायदा झाला पाहिजे का आणि सामाजिक न्यायमंत्री ॲक्शन मोडमध्ये आले पाहिजेत का? आपली नेमकी भूमिका काय आहे हे सांगायला विसरू नका.